आपले गुरु आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा गुरुपौर्णिमा। या गुरुपौर्णिमेच्या पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आपण सामाजिक क्रांतीचे प्रणेते पारंपरिक रचनेत ज्यांना शिक्षणापासून आणि मानवी हक्कापासून दूर ठेवले होते, या वरील महापुरुषांनी त्यांना दिशा दाखवली। अज्ञानाचा अंधार दूर करणे। शिक्षक गुरु या शब्दाचा अर्थच असा आहे की अंधारातून प्रकाशाकडे नेणारे म्हणजे ते गुरु आहेत। महाराष्ट्राची शिक्षणाची गंगा आपण अज्ञानाचा अंधकार बहुजन समाजामधून त्या महापुरुषांनी दूर केला। त्याचबरोबर काल्पनिकतेऐवजी वास्तवाला महत्त्व दिले। तर ऋषीमुनींच्या काळातील भक्कड कथा असतील, काल्पनिक कथा असतील, त्यांना बाजूला सारून या महापुरुषांनी समाजामध्ये उतरून विषमता दूर केली आणि विषमतेविरुद्ध लढा दिला आणि म्हणूनच हेच खरे आपले मार्गदर्शक आहेत। आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी आताच मी म्हटल्याप्रमाणे शाळा काढल्या, आपल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं। त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत केलं, त्याला आरक्षण देऊन प्रशासनात हक्क मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे यांनी कार्य केलं, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराजांनी कीर्तन तुम्ही ऐकता पहा, कीर्तन अनेक प्रकारची कीर्तन असतात, त्यातून मनोरंजन होतं, परंतु संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐका तुम्ही, त्यातून काय असेल, स्वच्छतेचा संदेश असेल, शिक्षण कशा प्रकारे घेतलं पाहिजे, अज्ञान कशा प्रकारे दूर केलं पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणाचं प्रमाण बहुजन समाजाने कशा प्रकारे आणलं पाहिजे, अशा प्रकारचं कीर्तन। त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य लेखक आहेत, ते मराठी साहित्य लेखन केलं, त्यातून शिक्षणाची क्रांतीची असेल। म्हणूनच हेच आपले गुरु आहेत। आपले गुरु ऋषीमुनी का नाहीत तर पुरोगामी विचारानुसार प्राचीन ऋषीमुनींची व्यवस्था ही चातुर्य आणि विषमतेकडे वाटचाल करणारी होती पहा। त्यांनी आताच मी म्हटल्याप्रमाणे आपल्या बहुजन समाजाला शिक्षणापासून आणि मानवी हक्कापासून दूर ठेवलेले होते। या उलट हे सर्व वरील महामानव जे आहेत तर त्यांचा विचार समता, बंधुता, समाजवाद, त्याचबरोबर मानवी मूल्यांवर आधारित होता। म्हणून पुनश्च एकदा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते।